गाडी वाहतूक चालते काय? मेन माझा मूळ विषय की ओव्हरलोडच्या गाड्या चालत आहेत ह्याच्यावरती जर अंकुश आणायचा असेल तर त्या गाड्यांचे परमिट आणि फिटनेस कायमस्वरूपी जर रद्द झाले तर कुठलीही गाडी ओव्हरलोड जाणार नाही आणि त्यांच्यावरती अंकुश नाही आणि आपले जे ॲक्सिडेंट होत आहेत रस्ते खराब होतात ते कुठंतरी वाचतात. आपण यानंतर 16 तारखेला उशीर केलं तेव्हा आपल्याला उपायुक्तांनी काय कशामध्ये आश्वासन दिले काय दिले? आम्ही उपोषण केलं त्याच्यामध्ये माझ्या मागण्या होते की अवजड चालणाऱ्या वाहनांच्या डंपरवरती परमिट आणि फिटनेस त्यांचे रद्द करण्यात यावे म्हणून गेले. त्यानंतर त्यांनी आम्हाला असं लेखी उत्तर दिलं की ओव्हरलोड वाहनांचे परमिट आणि फिटनेस रद्द करणं हे आमच्या हातात नसून हे परिवहन आयुक्ताकडे आपण पुरावा करावा. आम्ही जे ओव्हरलोड गाड्या पकडतो त्याच्या फक्त ड्रायव्हरचे आम्ही 3 महिने लायसन्स सस्पेंड करतो. त्या उत्तराला मी समाधानी नाही आहे. 1 दिवसाचे उपोषण असल्यामुळे मी त्यांना पुढं जे पाठपुरावा करून परिवहन आयुक्तांकडनं हा माझा निर्णय मंजूर करून घेतो. अशा काही कागद सुटले आपली विनंती म्हणजे काय? आमच्या उपोषणानंतर असं मला कळलं आहे की उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाई सुरू केलेली आहे. त्यानंतर हे ओव्हरलोड गाड्या साईन पनवेल मार्गे न जाता अटल सेतू मार्गे मुंबईला जातात. त्या अनुषंगाने दिनांक 20 रोजी पनवेल RTOला आम्ही निवेदन दिलंय की आपल्या हद्दीत अटल सेतू येतात, आपण याच्यावर जातीने लक्ष घाला आणि याच्यावरती कारवाई करा. अन्यथा येणाऱ्या 15 दिवसाच्या आत आपल्या कार्यालयासमोर सुद्धा आम्ही आमरण उपोषणाला बसणार. माझं कालच सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब विधान परिषद विरोधी पक्ष नेते यांच्याशी चर्चा झालेली आहे. पुढच्या आठवड्यात त्यांची मीटिंग घेणार आहे. आम्हाला बोलवलेलं आहे. सगळं शिष्टमंडळ आम्ही जाऊन त्यांना भेटून तुमचं सगळं जे पाठपुरावा केले सगळे डॉक्युमेंट दाखवून या आपल्या पावसाळ्या अधिवेशनमध्ये हे विषय घ्यायला होणार.